भंडारा जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेतील धक्कादायक प्रकार समोर आला असून मतमोजणी प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. भंडारा नगर परिषदेत प्रभाग क्रमांक 3 मध्ये नोटांसह एकूण 6 उमेदवार रिंगणात असताना प्रत्यक्ष केवळ 4 उमेदवारांचीच मते मशीनवर प्रदर्शित होत असल्याचे निदर्शनास आले होते. या तांत्रिक तफामुळे एका महिला उमेदवाराचे नाव आणि नोटा पर्याय गायब झाले होते. यावेळी ईव्हीएम मध्ये घोळ झाल्याचा आरोप मतमोजणी ठिकाणी करण्यात आला होता. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संबंधित 7 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. भंडारा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चा निकाल दिनांक 21 डिसेंबरला जाहीर झाला. सकाळी 7:30 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. प्रभाग क्रमांक 1 व प्रभाग क्रमांक 2 ही मतमोजणी शांततेत पार पडली. मात्र त्यानंतर मतमोजणीला सुरू असताना प्रभाग क्रमांक 3 मधील 2 उमेदवारांची तसेच नोटांची मतेच दिसत नसल्याचे काही उमेदवारांनी त्यांचा आक्षेप नोंदविला. यावेळी बॅलेट युनियन आणण्याची विनंती करण्यात आली. यातही 6 पैकी किंवा 4च उमेदवारांची नावे होती. त्यामुळे बराच वेळ गोंधळात वातावरण निर्माण झाले होते. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत रद्द करण्याची मागणी माजी आमदार चरण वाघमारे यांनी पत्रकार परिषदेतून